रामाचं कलियुग असे काही महाराज आहेत. अशा प्रकारे यज्ञ केला. आता जामुनजीला म्हणू लागले काय करायचं आता तयारी करायची, युद्धाची तयारी करायची. रामाचे 5 प्रधान तयार झाले, नळ नीळ गवाक्ष गंध असे 5 वीर तयार झाले. आणि पण रावणाचे सुद्धा 5 वीर तयार झाले. अकंपन प्रस्थप्रधान जम्बूमाळीचा वडील प्रस्थप्रधान असे मोठे 5 प्रधान तयार झाले. आणि सगळ्यांची युद्धाला तयारी केली. आणि युद्धाला तयारी करत असताना सगळेजण मोठ्या नावल्या लागले. रावणाचं सैन्य रावणाचा जय जयकार करत आहे. रामाचा सैन्य रामाचा जय जयकार करत आहे. रणांगणावर सगळेजण दाखल झाले आणि रामाचं सैन्य रामाचा जय जयकार करत आहे. बोलिये रामचंद्र प्रभू की जय, दशरथ महाराज की जय, बोलिये सीतापति राम की जय, राम महाराज की, लक्ष्मण भैया की जय. नाही रावणाचं सैन्य कमी पडलं. खूप सुंदर. नाही कसं झालं म्हणजे पक्षाचा प्रचार चांगला केला पाहिजे. नाहीतर खिडकीवर बघायचं गाडी कोणाची आली आहे, ज्या पक्षाच्या आल्या त्याचं लेबल कशाला चिटवायचं आणि तुमचाच म्हणायचं. सैन्य तुमचं कमी पडलं हा निश्चित आहे. आणि दोन्हीकडले सैन्य एकत्र जमा झालं आणि घनघोर असणारं युद्ध सुरुवात झालं. आणि पहिल्या दिवशीचं युद्ध सुरुवात झाल्याच्या नंतर वानराच्या सैन्यानं रावणाचे 5 प्रधान मारले. असंख्य राक्षसाचा घात केला. असंख्य राक्षस मारले. पहिल्या दिवसाचं युद्ध संपूर्ण सूर्यास्ताला गेला आणि युद्ध थांबवलं. पुन्हा विचार विनिमय सुरू झाला. रामाच्या बाजूकडे रामाचा विचार विनिमय करू लागले. रावणाचा इकडे विचार सुरू झाला. रावणाचे लोक म्हणायला लागले आपलं असंख्य सैन्य मेलं, काय करावं लागलं. रावण दुःखी झाला. रावणाचा मुलगा मेघनाथ इंद्रजित तो पुढे आला आणि तो म्हणू लागला बाबा दुःख कशाला करता, मी मेघनाथ आहे, मला इंद्रजित म्हणतात. मी देवादिकाला हरवलं आणि वानर ही माणसं हे राम लक्ष्मण हरवणं काय अवघड आहे. माझं नाव इंद्रजित आहे, मी देवाला हरवलं. गर्जना करू लागला. परवा होता इंद्रजित, त्याचं नाव इंद्रजित. कारण देवाचा राजा इंद्रजिताला जिंकून घेतलेला हा इंद्रजित होता. रावणाकडे बलवान माणसं होते. इंद्रजित साधारण होता, खूप मोठा होता, म्हणून त्याला इंद्रजित म्हणतात. काही शब्द आपल्याकडे बघा. इंद्रजित देवाला जिंकणारा, स्त्रीजित म्हणजे बाईनं जिंकून घेतलेला त्याला